मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि भोसरीमध्ये ते आता शिवाजी महाराजांचं दर्शन जे आहे त्यांनी घेतलेलं आहे। दादा, खरं तर छगन भुजबळ यांची आता पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये ते असं म्हणता आहेत की 3 कोटी मराठे जे मुंबईमध्ये येणार होते त्याचं काय झालं। त्याचबरोबरीनं मागच्या दरवाजाने जे कुणबी दाखले आहेत ते दिले जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी बिलकुल करावं, अशा पद्धतीचं आव्हान छगन भुजबळांनी तुम्हाला आता दिलेलं आहे। काय प्रतिक्रिया? त्याला सांगितलं होतं मी, तू पुलावर उभा राहा मोजायला म्हणून। 64 किलोमीटर लाईन होती मराठ्यांची आणि एकूण 27 टप्पे होते मराठ्यांचे। ते बी सांगतो म्हणा तुला पहिले सांगितलं होतं मी, ते पुलावर थांब एखाद्या बाबा रुंग वहीन ते घेऊन। तू थांबला नाही, तुला कसे दिसते 3 कोटी मराठी? आता ते आव्हान आपण जे आव्हान दिलेलं होतं की मी मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टात जाईल, त्याचं पुन्हा एकदा सांगतो मी, सामान्य ओबीसी बांधवांना महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या त्याला आणखीन समजून सांगा। मला चॅलेंज देऊन तो चॅलेंज करायला लावून गोरगरिबाचं वाटोळं करेल। याने जर पुन्हा अशा काड्या करायचा प्रयत्न केला तर मंडल कमिशन हा स्वीकारलेला नाही आहे। मी 100% चॅलेंज करील। मग त्याच्या चेतवणीमुळे त्याला थांबायचं सामान्य ओबीसीना सांगा, नसता मी चॅलेंज करणार आहे। मी वकिलाची बैठक लवकरच घेणार आहे। दादा, जीआरच्या विरोधात ओबीसी संघटना आहेत ते आता हायकोर्टामध्ये गेलेले आहे। गणगोत आणि सगळे सोयरे या शब्दाच्या विरोधात हे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। तुमचं काय उत्तर असेल? कुठंही जा, काहीच होऊ शकत नाही त्या कायद्याला, काहीच होऊ शकत नाही। तो कुठं जा म्हणा, काही हरकत नाही। आम्ही सज्ज होणार आहे थोड्या दिवसात, वकिलाच्या टीम सज्ज करणार आहे मी पण। चलो, धन्यवाद। दादा, खरं तर 2 भूमिका समोर येतात असं आपण काल म्हणाला होता रायगडमध्ये। मुख्यमंत्र्यांची एक वेगळी भूमिका आहे आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका आहे। कुठेतरी सरकारने आपली फसवणूक केली का या माध्यमातून? नाही, फसवणूक नाही। मन जुळून घेते आणि पहिल्या वाक्यावरती येते ते मन जुळते। मराठ्यांच्या बाजूने दोघंही उभा राहते, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री उभा राहते। आपण पाहतोय की मराठ्यांच्या बाजूने दोन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उभे राहतील अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विके चव्हाणसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पिंपरी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।